बारामतीकरांची काय समस्या असतील, अडचणी असतील ते समजून घ्यायला खरं तर हा दौरा काढला. काय सांगाल निवडणुकीचा प्रचार आपण करताय मागील काही दिवसापासून काय भावना आहेत लोकांच्या आणि कसा प्रतिसाद मिळतोय? लोक अजूनही खूप भावनिक आहेत. आम्हाला म्हणजे कुठल्याच बारामतीकरांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला वाटलं नव्हतं की दादा असं आपल्याला सोडून जातील. गावोगावी फिरताना मी सगळ्यांना सांगतोय, प्रचार दौऱ्यापेक्षा हा गावभेट दौरा आहे जिथं मी बारामतीकरांची काय समस्या असतील, अडचणी असतील ते समजून घ्यायला खरं तर हा दौरा काढलाय. दादांशिवाय ही निवडणूक पार पडते कसं बघताय, काय भावना आहेत? मला वाटतं कोणालाच कधी वाटलं नव्हतं की दादांशिवाय कुठलीच निवडणूक साठी समोर जायला लागेल. भावना तर मनात खूप आहेत, पण आता मला वाटतंय की सगळेच बारामतीकरांनी ठरवलंय की दादांसाठी खरी आदरांजली म्हणून ही निवडणूक सर्वांनी हातात घेतली आणि जास्तीत जास्त मताधिकांनी वहिनींना तिथं विक्रमी मताधिकांनी निवडून आणायचं. जय पवारांनाच अजित दादा म्हणून बघितले जाते अशा नागरिकांची भावना आहे, तुम्ही कसं बघताय? तर मला वाटतंय की म्हणजे सगळ्यांचीच आशा असते की आपले नेते आपल्या सोबत असायला पाहिजेत. मला वाटते लोकांना वाटत असेल की माझ्यात काय दादांसारखी क्वालिटीज असतील, पण तशी पोकळी तर आमच्या सर्वांमध्येच आहे. दादांची आठवणी पण आहेत आणि वहिनी, पारदादा आणि मी नक्कीच दादांनी जसे अनेक वर्ष काम केलेत तसे आम्ही करत येऊ. या निवडणूक प्रचारामध्ये आमदार रोहित पवार, शर्मिला वहिनी हे पवार कुटुंबीय हे सुद्धा प्रचारात सक्रिय झालेले दिसून येतात. आगामी काळात दोन्ही पवार आम्हाला एकत्रित पाहायला मिळतील. नाही, हे बघा, आता जर सगळेच पवार कुटुंबातले सदस्य प्रचारासाठी जर एकत्रित आले असतील तर ते दादांसाठी आणि वहिनींसाठी, कारण आदरणीय दादांचं योगदान महाराष्ट्रभर एवढं होतं आणि एका काळात आम्ही सर्व कुटुंब एकच होतो, म्हणून सगळे एकत्रित येत असतील आणि भविष्याच्या बद्दल नाहीतर राजकारणातल्या बाबतीत मी भाष्य करणं मला चुकीचं वाटतं. खरं तर ही निवडणूक रेकॉर्ड ब्रेक करण्याची एक संधी आहे, याबद्दल नागरिकांना काय आवाहन कराल? मी खरं तर बारामतीकर जे बारामतीमध्ये आहेत ते तर नक्कीच मतदानासाठी बाहेर येतील, पण मी जे बारामतीकर बाहेरच्या गावी असतील, कामासाठी दुसऱ्या जिल्ह्यात असतील, त्यांना आवाहन करील की आदरणीय दादांनी बारामतीकरांवरती आणि महाराष्ट्राच्या जनतेवरती अनेक वर्ष प्रेम केलं, तर तसंच एक दिवसच येऊन दादांसाठी सर्वांनी मतदान करावं.